दिवाळीच्या उत्साहावर पावसाचं विरजण 4 दिवस राज्यभर जोरदार सरींचा अंदाज। तर लक्ष्मीपूजनाच्या रात्री मुंबई, नवी मुंबई, ठाण्यामध्ये राज्यात पावसाची हजेरी, बदलापूरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी मुंबईची हवा वाईट श्रेणीमध्ये, बीकेसीमध्ये हवेचा निर्देशांक 344 अंकांवर तर 211 निर्देशांकासह मुंबई जगातलं दुसरं सर्वाधिक प्रदूषित शहर। लाडकी बहीण योजनेत 164 कोटींचा घोटाळा, 12,000 भावांनी 13 महिने घेतला योजनेचा लाभ। 77,980 महिला ही योजनेतून अपात्र, अजूनही अपात्र लाभार्थ्यांकडून वसुली नाही। लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीला तुर्तास ब्रेक, ऑक्टोबरचा हप्ता पुढील आठवड्यात मिळणार। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची लाडक्या बहिणींची नाराजी टाळण्याचा प्रयत्न। सत्ताधारी आमदारांना दिवाळी बोनस, महायुतीकडून पहिल्यांदाच निवडून आलेल्या 54 आमदारांना विकास कामांसाठी प्रत्येकी 5 कोटींचा निधी मंजूर। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने निर्णय घेतल्याची चर्चा। मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे आता शेतकऱ्यांसाठी एल्गार पुकारणार। दिवाळीनंतर बैठक घेऊन राज्यव्यापी आंदोलनाची दिशा ठरवणार। अंतरवालीमध्ये कृषी तज्ज्ञांशीही चर्चा करणार। सांगलीत आज हळदीच्या सौद्याचा शुभारंभ। पाडव्यानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळद आणि गुळाचा सौदा, सौद्याकडे शेतकऱ्यांच्या नजरा। ऐतिहासिक उंचीवर पोहोचलेल्या चांदीला उतरती कळा। 7 दिवसात चांदीच्या दरामध्ये 33,000ची घसरण। लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर तब्बल 8,000 रुपयांनी चांदी गडगडली। 2 लाखांवर पोहोचलेली चांदी आली 1,62,000वर। भिवंडीतल्या महावीर सिंथेटिक कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू। दीपिका आणि रणवीर सिंगच्या लेकीचा फोटो समोर। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दुआचं आईबाबांसह खास फोटोशूट। चाहत्यांसह सेलिब्रिटींकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव।